शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेती नवनवीन शेतीविषयी योजना आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। या महत्त्वाच्या बातमीपत्रात आपण सुरुवात करूया। लॉटरी पद्धत बंद केल्याने घोटाळ्यांसाठी रान मोकळे। कृषी विभागाने लॉटरी पद्धत कायमची बंद करत अनेक टोळ्या अशा पळवापळवी अनुदानाच्या करणाऱ्यांना आता मोकळं रान करून दिलेलं आहे। त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे। संत्र्याचा मृग बहर वाशिममध्ये संकटात। जिल्ह्यात संत्रा बागामध्ये सध्या मृग बहराने फूट घेण्यास सुरुवात केलेली असल्याने वाशिममध्ये संत्र्याचा मृग बहर आता संकटात आलेला आहे। मांसल कोंबडीचे दर दबावात। बाजारात मागणीपेक्षा पुरवठा अधिक। दर आले 82 रुपयापर्यंत। उन्हाळ्यात मांसल कोंबडीला मागणी वाढत 120 ते 140 रुपये दर होता। आता तो 82 रुपयांवर आला आहे। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाला ICARचे ए ग्रेड मानांकन। अधिस्वीकृती मार्च 2028 पर्यंत। मूल्यांकनात 3.21 गुण आले। महायुती आणि मवियाच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच। पडघम वाजले। चित्र अस्पष्ट। मिनी विधानसभेआधी रंगणार राजकीय फड। कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष। हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल। राज्यभर ऑरेंज अलर्ट। धो-धो बरसणार। तर गुरुवारी अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना अलर्ट दिलेला आहे। वेटिंग लिस्टचे तिकीट कन्फर्म झाले का हे आता 24 तास आधीच कळणार। शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपणार। सध्या 4 तास आधी येतो चार्ट। लाखो प्रवाशांना यामुळे दिलासा मिळालेला आहे। स्मार्ट अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गती मिळणार। जागतिक बँकेच्या सहकार्याने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प हा ग्रामीण भागात कृषी मंत्री आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राबवणार आहे। त्याला गती मिळणार आहे। पारंपरिकरित्या जतन व संवर्धित वाहनांची नोंदणी। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार। शेतकरी वाहन म्हणून त्याची नोंदणी झालेली दिसत आहे। तरुण शेतकऱ्याची कमाल। एका एकरात केली फुलांची लागवड, 3 लाख रुपये उत्पन्न। अशाच तरुण शेतकऱ्यांचाही आदर्श बाकीच्या शेतकऱ्यांनी घेण्याचं कृषी विभागाने आवाहन केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट अशा कृषीविषयक बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।